क्षेत्रनिहाय आर्थिक स्थिती जर आपण बघायचं म्हटलं तर बघा, संघटित क्षेत्र, उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दिसून आलेली आहे. असंघटित क्षेत्र, जीडीपीच्या सकारात्मक चित्राला छेद देणारी माहिती समोर आलेली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या त्रैमासिक बुलेटिननुसार असंघटित क्षेत्रात चिंताजनक घट झालेली आहे. ठीक आहे, अनऑर्गनाइज सेक्टर. आपल्याला माहिती असेल भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख क्षेत्र कुठलं जर म्हणलं आपण तर ते अनऑर्गनाइज सेक्टर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं. असंघटित उत्पादन उपक्रमांची संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत 4.7% घटलेली आहे. ही संख्या 3.25 कोटींवरून 2.95 कोटींवर आलेली आहे. रोजगार बाजारपेठेतील बदल काय आहेत बघा. रोजगारातील घट, या क्षेत्रातील रोजगार 2.9% घटून 13.93 कोटींवरून 12.86 कोटी झालेला आहे. सेवा क्षेत्रातील वाढ, याच काळात असंघटित सेवा क्षेत्रातील व्यापार वगळून उपक्रमांची संख्या 9.9% वाढली आहे, तर कामगारांची संख्या 0.2% वाढलेली आहे. आर्थिक वाढीचे विश्लेषण जर केलं तर असं दिसून येते बघा की एकीकडे उच्च जीडीपी वाढ आहे, तर दुसरीकडे रोजगारासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या असंघटित उत्पादन क्षेत्रात मात्र घट होताना आपल्याला दिसून येते.